షర్ట్ నాకు షర్టుల కుర్పేన్ కేరళ సారీ సూపర్. तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आता संध्याकाळचे वाजलेत 8 वाजलेत आणि मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आधी पिक्चर बघत होतो आज, म्हणजे मी पाहिला आहे तो आधी प्रेमम, पण आज परत एकदा मन झालं की परत तो एकदा चित्रपट पुन्हा एकदा बघूया. सो तो पुन्हा बघत होतो आणि भाई पिक्चरच कमावला आहे तो, नो डाऊट यार. त्यात तो पिक्चर बघताना जबरदस्त फिलिंग येते. तर बाकी बोलू आता घरी जाऊन, या पिक्चरवर बोलतो मी निवांत, कारण आता बाहेर तर आवाज व्यवस्थित येणार नाही. तर इथे आम्ही आलो आहे मोमोज खायला, कारण ह्यांना मोमोज खायचे होते. काय मला कळतच नाही एवढे कसं काय खातात मोमोज सतत. जाऊ द्या, आल्यावर ह्यांना हा प्रश्न विचारतो की सतत एवढे मोमोज कसे काय खातात हे लोक. नको मखनीवाला नको, चांगला नाही. आपण खाल्ले ना लास्ट टाइम. हे बघ हे बघ हे बघ, आरसा आहे. तू सुंदर दिसतीये, मला माझे गाल कमी करायचे. गाल कमी करायचं ना, गुब्बा झाली. गुब्बा नाही. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता की सतत मोमोज का खाते तू? अरे आम्ही किती वेळा आलो माहिती आहे का इथे, काय काय वेळेस मी शूट नाही केले, अशा वेळेस पण आता बोल फक्त नाही आलं. मोमोज एवढे कधी पण काय खायचं असेल चला मोमोज खायला, मोमोज खायचं आहेत. तरी ही आपली मैत्रीण सोनाली. काय मग चला काय किती ही चौथी टाइम अंजली या महिन्यातनं 4 वेळा तू इथे आला. पण गप्प बस अंजली, ते तर आता मी गावी होतो म्हणून, नाहीतर होतो आपण आठवड्यात. आपण जाऊ दे. काय मागवले? चांगलं चुंगलं मागवले काय? चिकन ना आवडलं. आता काय करू, आता आलो की मस्त खाऊया. क्रीमी काहीतरी मागवलं. तू काय फालतू मागवले काहीतरी? खाल्ल्यानंतर तू बोललास चांगलं आहे ते, मग तू खाल्लास. मग तू खायचं नाही. बघूया ना काय मागवलं. तर भाई जस्ट घरी आलो, फ्रेश झालो आणि बसलो आता, आणि विचार केला की आजच्या ब्लॉगमध्ये नक्की करायचं काय. तर मला फार असं एक म्हणजे छान असं वाटलं की आज मी खूप दिवसाने परत प्रेमम पिक्चर बघितला. आणि मी जसं सुरुवातीला बोललेलो की आपण कधीतरी एखाद्या मूवीबद्दल बोलूया, तर कदाचित आज तो दिवस आला आहे. आणि प्रेमम हा जबरदस्तच पिक्चर आहे, म्हणजे मला आवडतो. माझं ओपिनियन आहे की तुम्हाला खूप चांगला वाटतो, म्हणजे 10 out of 8 किंवा 9 अशा दरम्यान आहे तो. तर तो पिक्चर बघताना आधी तर मी बघितलेला, तेव्हा माझं पहिल्यांदा जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं झालेलं की अरे बापरे, हे मस्त केले. अच्छा ही स्टोरी, अच्छा मग त्यानंतर हे असं, मग हे असं. कारण त्याला थोडंसं काही वर्षानंतर असं थोडं सीन आहे की वर्ष बदलले, मग त्यानंतर परत अजून वर्ष बदलले. तर असा तो पिक्चर दाखवला आहे. तर तो पिक्चर बघताना म्हणजे आता मला माहीत नाही, तुम्ही जर बघितला असेल तर काही गोष्टी तुम्हाला अजून कळतील. ज्यांना नाही बघितला त्यांना थोडं एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगतो की तो बेसिकली लव्ह स्टोरी आहे त्याच्यात, आणि त्याची सुरुवात, त्याला एक मध्य आहे त्या लव्ह स्टोरीला, आणि मग त्यानंतर मग शेवट आहे. तर ह्याला तुम्हाला अजून एक रेफरन्स देतो की 96 जर तुम्ही पाहिलं असेल, 96 विजय सेतुपतीचा एक मूवी आहे. तर त्याच्यामध्ये कसं दाखवलं आहे माहिती आहे काय, की तो आहे ना एंड आहे त्याचा एंड आहे की ती आणि तो जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याकडे ती एक संधी असते, सगळ्या गोष्टी असतात, पण तो तिथेच थांबलेला असतो. म्हणजे तो लग्न नाही करत, काही नाही करत, तो थांबलेला असतो. आणि प्रेमममध्ये कसं आहे माहिती आहे काय, प्रेमममध्ये टोटली डिफरंट आहे. प्रेमममध्ये त्याने सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून पुढे गेल्यानंतर काय, तर ते त्याच्यात दाखवले. तर असं हे काय बोलतो, प्रेमाच्या वेगवेगळ्या 2 बाजू दाखवल्यात. म्हणजे मी फक्त ते सांगतो की चित्रपट कसं कुठला काय चित्रपट कसं काय सांगतो. तर अंजना बघायला गेलं तर तो टोटली एका डिफरंट लेवलवर आहे. किंवा तो एक प्रेमाळू म्हणून एक आहे, किंवा हृदयममध्ये एक छान दाखवले. हृदयम आणि प्रेमम हे जरा काय बोलतो एक सिमिलर नोटवर आहेत जरा हे चित्रपट. तर मजा आली मला तर प्रेमम बघून तर मजा झाली. स्पेशली त्यातली गाणी, म्हणजे मलरे गाणे किंवा रेड वेल्वेटवालं म्युझिक आहे, किंवा चिन्ने चिन्ने गाणे, भाई ही कमाल गाणी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की जी भाषा मला माहिती नाही त्या म्हणजे
मला अजूनही मल्याळम व्यवस्थित काही येत नाही किंवा कळतही नाही. थोडी तोडकी मुडकी काय कळलं, सबटायटल वाचून कळलं, ही एवढीच कळते. पण त्या ह्याच्यात मला असं वाटतं की जेव्हा मला काहीच कळत नव्हतं पण त्याआधी म्युझिक त्या गोष्टीचा फील आहे ते गोष्टी कळत होत्या. तर म्युझिकची एक ती कमाल असते की भाई लँग्वेज कुठली असू दे, ती जी बीट असते ना ती आपल्याला पकडते, ती म्युझिक आहे ना ते आपल्याला पकडतं. आणि मला असं वाटतं की प्रेममचं ते एक आहे तसं की ते जे मलरेवालं गाणं आहे कमाल जबरदस्त केलं आहे ते. तर ते असं सगळं आहे. आणि स्पेशली म्हणजे मला असं वाटतं की तो चित्रपट आहे तो 2015 का 16 त्या दरम्यान आलेला आहे वाटतं तो चित्रपट. आणि त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की आता हे मी तुम्हाला सांगतो फार बडबड वाटत असेल पण तो चित्रपट बघा, मग हवं तर चित्रपट बघितल्यानंतर हा व्हिडिओ परत बघा. हां, तर मी हे सांगत होतो की तो जो चित्रपट आहे ना तर त्याचं 2015मध्ये आलं, 2015-18 त्याच दरम्यान आला आहे तो. आणि बऱ्यापैकी लो बजेट आहे तो चित्रपट, म्हणजे असा खूप असा एकदम हाय बजेट आहे किंवा एकदमच खूप पैसे ओतलेत अशातलाही भाग नाही. पण तेच आहे ना की शेवटी तुम्ही कितीही पैसे टाकताय काही करताय, तुमची स्टोरी जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते ना तेव्हा बजेट पण मॅटर नाही करत. म्हणजे तो एक कॅमेरा लावला आहे त्याच्यातनं तुम्हाला कळतंय की काय घडतंय समोर, ॲक्टर काय बोलतोय, कसं काय होतंय, कशी स्टोरी पुढे जाते. आणि बस तेवढंच मला वाटतं की हे एवढं 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 पुरे आहे. उगाच काहीतरी ते ग्रँड करण्यापेक्षा खूप सोप्या सोप्या गोष्टींमधनं त्यांनी ते करून दाखवलं आहे की ही आमची स्टोरी आहे, ही आमची गोष्ट आहे, ही अशी अशी आहे आणि हे तुम्ही एका त्या पर्स्पेक्टिव्हनं बघताय. आणि ते मला कमाल वाटतं. म्हणजे मला साऊथ इंडस्ट्रीचं या बाबतीत फार खूप चांगलं वाटतं की भाई करून दाखवतात. आणि जे काय ते लोक पण म्युझिकवर पकडतात कमाल. इवन ॲक्टरने खूप छान काम केले, तुम्ही बघा त्यांचं काम. आता मला नाव लक्षात नाही त्याचं पण त्यांचं बघा. साई पल्लवीचं माहिती आहे, साई पल्लवी तर येस सगळ्यांनाच माहिती. तर तिचं पण काम चांगलं आहे. समोरचं ॲक्टर आहे त्याचं नवीन कदाचित नाव आहे, मला नाव लक्षात नाही आहे. तर त्याने पण छान काम केले आणि सुंदर केलं आहे पिक्चर. बघा एकदा आयुष्यात एकदा बघा असं माझं म्हणणं आहे. आणि मला वाटतं खूप बोललो आहे मी, नुसता बडबडत गेलो आहे. तर भाई असं सगळं आहे. आजचा दिवस सांगतो आता, दिवसभराचा थांबा अँगल बदलतो आणि मग सांगतो म्हणजे कसं इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला पण. हा आजचा दिवस मी दुपारी भाई उठलो आणि झोपूनच होतो पूर्ण वेळ. झोपलो, त्यानंतर पिक्चर बघितला, त्यानंतर मग संध्याकाळी लोक भेटले अंजली सोनाली. मग थोडं तिला काय ते घ्यायचं होतं सामान ते घेतलं, थोडे मोमोज खाल्ले आणि मग आता घरी आलो आहे. आणि आत्ता घरी आलो आहे तर आता मी बसणार एडिटला. आधी तर आपला ब्लॉग एडिट करणार भाई आणि त्यानंतर आपल्याला एक छोटंसं एक एडिटचं काम आलं आहे एका मित्राचे ते जाऊन करीन मी. आणि उद्या सकाळी मग काय परत आपलं जे आहे ते रुटीन चालू. तर असं सगळं आहे भाई. आजचा दिवस जरा असा होता आणि मी खरंच एवढं बरं वाटलेलं मला प्रेमम बघून आज कमाल. आणि बरं वाटलं. काल पण मी जेव्हा येत होतो तर पुण्यात जेव्हा थांबलेलो तेव्हा मला खूप बरं वाटत होतं, जबरदस्त वाटलं. म्हणजे पुण्याच्या अलीकडे थांबलेलो मी पण जरा बरं वाटलं, जरा पीस वाटलं. असं वाटलं की आत्ता माझं डोकं जरा एका शांत ठिकाणी आले आणि असं शांत झालो आहे मी. तर असं सगळं होतं. तर भाई आजपुरता हा एवढाच व्हिडिओ होता मित्रांनो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा, सगळीकडे पाठवा भाई, कमेंट करा मित्रांनो. बस एवढंच होतं भाई. आजचा हा एवढाच व्हिडिओ होता. कमेंट करा आणि सांगा कसं काय.